नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 6 आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नांची संख्या आहे 20 आणि 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली। विद्यार्थी मित्रांनो, वही आणि पेन घ्या आणि लगेच प्रश्न लिहून ठेवा, कारण हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेलस्ली। पुढील प्रश्न पहा, के हे चिन्ह कोणत्या मूलद्रव्याचे आहे? के हे चिन्ह कोणत्या मूलद्रव्याचे आहे? योग्य उत्तर आहे पोटॅशियम। पोटॅशियम। पुढील प्रश्न पहा, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण? योग्य उत्तर आहे वी स खांडेकर। वी स खांडेकर म्हणजेच कोण? विष्णू सखाराम खांडेकर। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 15 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण? वी स खांडेकर। विद्यार्थी मित्रांनो, वी स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ते आपल्याला माहिती पाहिजे। कोणत्या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते आपल्याला माहिती पाहिजे, कारण वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे। तर पहा, जे काही वी स खांडेकर आहे म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांना जो काही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तो 1974 या वर्षी मिळाला आहे। मग तो कोणत्या कादंबरीसाठी मिळाला? तर पहा, ययाती नावाची कादंबरी आहे, वी स खांडेकर यांची आहे आणि या कादंबरीसाठी त्यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। लक्षात घ्या, ययाती ही कादंबरी वी स खांडेकर यांची आहे आणि या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे। कधी मिळाला? 1974। हा मान मिळवणारे ते पहिले मराठी साहित्यिक ठरले। विद्यार्थी मित्रांनो, वी स खांडेकर यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे। पहा, ययाती, क्रौंचवध, अमृतवेल, कांचनमृग या ज्या काही कादंबऱ्या आहेत त्या वी स खांडेकर यांच्या आहे। अजून काय आहे? दोन मने, उल्का, पांढरे ढग आणि सुखाचा शोध। वही पेन घ्या, लगेच लिहून ठेवा। वी स खांडेकर यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहे, जे काही पुस्तक आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत। ययाती, क्रौंचवध, अमृतवेल, कांचनमृग, दोन मने, उल्का, पांढरे ढग आणि सुखाचा शोध ही पूर्ण जे काही आहे हे वी स खांडेकर यांचं आहे। म्हणजेच कोण? विष्णू सखाराम खांडेकर। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे। डॅश डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे। योग्य उत्तर आहे चिंचवड। लक्षात ठेवा, चिंचवड हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचं जन्मस्थान आहे। पुढील प्रश्न पहा, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे। स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? योग्य उत्तर आहे शिकागो या ठिकाणी। शिकागो। विद्यार्थी मित्रांनो, जे काही स्वामी विवेकानंद आहे यांचं मूळ नाव काय आहे? तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त। लक्षात ठेवा, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त। त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे? विश्वनाथ दत्त। त्यांचे जे काही वडील होते ते कलकत्ता हायकोर्टचे वकील होते। लक्षात घ्या। त्यांच्या आईचं नाव काय होतं? भुवनेश्वरी देवी। भुवनेश्वरी देवी। विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न विचारला गेला आहे, त्यांचं मूळ नाव काय होतं? त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे। त्यांच्या आईचं नाव काय होतं? यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। लिहून ठेवा।
मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी. पुढे पहा, भारताचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? भारताचे मार्टिन ल्युथर किंग, योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांना भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर विचार केला तर पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. भारताचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? तर कर्मवीर भाऊराव पाटील. लक्षात घ्या, या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. भारताचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? स्वामी दयानंद सरस्वती. परंतु महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं जर विचारलं तर महात्मा ज्योतिराव फुले. त्यानंतर भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिराव फुले. आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन विचारलं तर कर्मवीर भाऊराव पाटील. या दोन्हीमध्ये थोडंसं चुकू शकतं, गोंधळ होऊ शकतो. लक्षात ठेवा, भारताचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतिराव फुले आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील. बटाटे वडा या शब्दाचा समास ओळखा. बटाटे वडा. विद्यार्थी मित्रांनो, बटाटे वडा या शब्दाचा जर विग्रह केला तर काय होईल? तर बटाटे घालून तयार केलेला वडा. आता या ठिकाणी घालून तयार केलेला हे जे काही शब्द आहे, हे शब्द लोप झाले आहे आणि हे शब्द लोप होऊन खाली शिल्लक काय राहिलं? बटाटे वडा. बटाटे वडा म्हणजेच काय आहे? कोणता समास आहे? तर मध्यम पदलोपी समास. लक्षात ठेवा, बटाटे वडा याचा विग्रह केला, बटाटे घालून तयार केलेला वडा, आणि या ठिकाणी घालून तयार केलेला वडा हे जे काही शब्द आहे ते लोप झाले आहे, ते गाळल्या गेले आहे, तेव्हा शब्द तयार झाला बटाटे वडा. म्हणून मध्यम पदलोपी समास. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मध्यम पदलोपी समास. खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान अलिखित आहे? कोणत्या देशाचे संविधान अलिखित आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबर पर्याय आहे अमेरिका. अमेरिका देशाचं जे काही संविधान आहे ते लिखित आहे. दक्षिण आफ्रिका या देशाचं संविधान लिखित आहे. आपल्या भारताचं संविधान लिखित आहे. जो काही 1 नंबर पर्याय आहे युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम या देशाचं संविधान कसं आहे? अलिखित आहे. लक्षात घ्या, युनायटेड किंगडमचं संविधान अलिखित आहे. अमेरिकेचं लिखित आहे, दक्षिण आफ्रिकेचं लिखित संविधान आहे आणि आपल्या भारतात सुद्धा लिखित संविधान आहे. पुढे पहा, वृद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगेच उत्तर यायला पाहिजे. वृद्ध याला अपोजिट वर्ड कोणता येणार आहे? तरुण. वृद्ध याला विरुद्ध शब्द तरुण. पुढे पहा, जे साध्य होणार नाही ते या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. जे साध्य होणार नाही ते या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे असाध्य. जे साध्य होणार नाही ते असाध्य. मग आता या ठिकाणी साध्य आहे, अग्रज आहे, अन्नदाता आहे, याचा अर्थ काय होतो? तर पहा, साध्य म्हणजे काय? जे साध्य करता येते, म्हणजे जे मिळवता येते ते म्हणजे काय? साध्य. त्यानंतर अग्रज. अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला. त्यानंतर अन्नदाता. अन्नदाता म्हणजे काय? अन्न देणारा. ओके. पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? योग्य उत्तर आहे केरळ. केरळ. पुढे पहा, पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय? पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय? योग्य उत्तर आहे पूर्वेकडे तोंड करून असलेला. पूर्वाभिमुख म्हणजे काय? पूर्वेकडे तोंड करून असलेला. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे.
या ठिकाणी कादंबरी आणि लेखक आपल्याला दिलेले आहे. तर पहा पर्याय पहा. या ठिकाणी पहिला पर्याय आहे ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर. बरोबर आहे का? ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली, 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे लीळाचरित्र. कोणाचा आहे? माई भट्ट यांचा आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. लीळाचरित्र माई भट्ट. तिसरा पर्याय पहा पंचवार्षिक. कोणाचा आहे? भीष्माचार्य यांचा आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पंचवार्षिक भीष्माचार्य. विद्यार्थी मित्रांनो, विचारलं काय? कोणता पर्याय अयोग्य आहे? तीनही पर्याय बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते शहर भारतातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? कोणते शहर भारतातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे कोलकाता. कोलकाता. पुढे पहा. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. हात टेकणे म्हणजे काय? हात टेकणे म्हणजे काय? तर नाईलाजाने माघार घेणे. हात टेकणे म्हणजे नाईलाजाने माघार घेणे. पुढे पहा. खालीलपैकी कोणाला अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? अनाथांची आई. योग्य उत्तर आहे सिंधुताई सपकाळ. अनाथांची आई म्हणून सिंधुताई सपकाळ यांना ओळखले जाते. पुढे पहा. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली? योग्य उत्तर आहे 16 ऑक्टोबर 1905. 16 ऑक्टोबर 1905 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? योग्य उत्तर आहे सहारा. जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा. पुढे पहा. भारत माता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? भारत माता हे वृत्तपत्र आहे ते कोणाचं आहे? योग्य उत्तर आहे अजित सिंग. भारत माता हे वृत्तपत्र अजित सिंग यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा. दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? लगेच मला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.